त्या गार्डनचं तुम्हाला इथे 20 रुपीज चार्ज करतात पर पर्सन. ही तुम्हाला अशी चिट दिली जाते. ती चिट घेतल्यानंतर तुम्हाला इथे समोर ऑफिस दिसेल. या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ते 20 रुपीज पर पर्सन पे करायला लागतं. आणि ही इथे या साईडला मागे त्यांची नर्सरी आहे. जर तुम्हाला झाडं वगैरे विकत घ्यायची असतील तर तुम्ही ते देखील घेऊ शकता. आणि ह्याच्या मागे एक बटरफ्लाय पार्क आहे, जे माझ्या बहिणीने मला सांगितलं आहे. बघूया. गाईज हे त्यांचं मेन एंट्रन्स आहे. ओके, मेन एंट्रन्सच्या समोर तुम्ही अशी झाडं पाहू शकता. खूप सुंदर झाड आहेत, खूप सुंदर प्लांट्स देखील आहेत. ते सुपारीचं झाड आहे बघू शकता, ॲरेक पाम ट्री, भरपूर अशी झाडं आहेत ज्यांची मला नावं देखील माहीत नाही आहे. ओके, त्यानंतर हे जे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतंय इकडे, तिकडे तुम्ही जाऊन ती पावती जी मी तुम्हाला दाखवली मगाशी ती भरू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पावती तुम्हाला एंडला जेव्हा तुम्ही एक्झिट करता तेव्हा तुम्हाला तिथे ती दाखवायची असते. आणि ही रिसिप्ट आहे त्याची, बघू शकता 20 रुपीज फक्त तुम्हाला पे करायचे आहेत पर पर्सन. आणि हे पण बघू शकता बटरफ्लाय गार्डन देखील आहे इथे, ॲस्ट्रल गार्डन आणि मेन नेचर ट्रायल आहे. सो ते दोन्ही या साईडला आहेत. सो मी तुम्हाला ते दाखवतो आधी. ओके, सो गाईज फर्स्ट ऑफ ऑल या नेचर पार्कला व्हिजिट द्यायचं रिझन हे आहे. तर तुम्ही बघू शकता इथे बटरफ्लायचे तुम्हाला होर्डिंग दिसतील आणि भरपूर असे बटरफ्लाय दिसतील. सो इफ मला ते कॅप्चर करता आले तर मी नक्की ते कॅप्चर करेन. आणि या बाबतीत तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो की हा टोटल जो प्लांट आहे तो 36 एकर्समध्ये डिवाईड झालेला आहे. प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला वेगवेगळं भरपूर काही दिसेल. आणि हे त्यांचे स्पीशीज आहेत. बटरफ्लाय आहेत, भरपूर बटरफ्लायज आहेत तसे इथे. आणि हे त्यांचे स्पीशीज आहेत बघू शकता तुम्ही. हवं तर व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि नक्की बघा. आणि इथे खारुताई देखील आहे, तुम्हाला खारुताई दाखवतो. कुठे गेली ती? दिसते तुम्हाला, ही बघा खारुताई, ही बघा एक्झॅक्ट समोर आहे. सो गाईस त्या ऑफिसमध्ये आम्हाला एक लेडी भेटलेला, त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की कालच इकडे काही मुलं आलेली, त्यांना रेप्टाईल्स दिसलेले. सो थोडं केअरफुल तुम्ही पण राहा, नाहीतर घात होऊ शकतो. आणि इकडे कमळ देखील आहेत, हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता. सो गाईस तुम्ही या दगडावर हे लिहिलेलं वाचू शकता. या झाडाचं नाव पायरी आहे. आणि प्रत्येक राशीप्रमाणे इथे झाडं वाटलेली आहेत. आणि हे माझ्या राशीचं झाड आहे आणि माझ्या बहिणीच्या राशीचं देखील कोइन्सिडेंटली हिची पण राश माझ्या दगडावर लिहिलेली आहे आणि माझ्या राशीतच पुजलेली आहे ही. आणि हे तुम्ही ते झाड बघू शकता, खूप सुंदर, खूप मोठं झाड आहे. आणि प्रत्येकाच्या राशीप्रमाणे इथे झाडं दिलेली आहेत. ही कुठली आहे? माझ्या मागे मागे अशी डोंकावळ्यासारखी फिरू नकोस. ही कुठली रास आहे? कर्क रास. सो तुमची कुठली रास असेल ती कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. सो गाईज हे तुम्ही पाहू शकता, हा जो मागनं रोड आला आहे. ओके, या रोडवरनं आपण जसे पुढे चालत आलो की या साईडला इथे हे मेडिसिनल प्लांट्स आहेत. मेडिसिनल प्लांट्स नंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे पावसाळ्याने साचवलेलं हे तळं आहे. हा बोर्ड दिसेल तुम्हाला. इथनं तुम्हाला लेफ्ट जायचं आहे जर तुम्हाला तळ्या साईडला जायचं आहे. आणि राईटला तिथे अजून काही झाडं आहेत. तर मी तुम्हाला पहिलं तळ्याची साईड दाखवतो, ती बघूया आपण. आणि भाई तुम्ही हा नजारा बघा, कसला भारी आहे. भारी आहे ना एकदम. सो गाईज तुम्ही इथनं चालत आलात की तुम्हाला अगदी 2 पावलांवर हे तळं दिसेल. तळं बघितल्यावर यात तुम्हाला आतमध्ये जायला अलाउड नाही, कारण इकडे आहेत मगर मी तुमच्यासाठी शोधतोय पण मला अजून तरी कुठे दिसलं नाही आहे. हे तळं लांबपर्यंत तिथपर्यंत गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे ते काय आहे, मगर आहे का? नाही. सो हे तळं आहे या साईडला, अलाउड नाही आहे तुम्हाला आतमध्ये जायला. अजून इथे पुढे पण काही फिरण्यासारखी जागा आहे, ती आपण व्हिजिट करूया आधी. यार मला तळ्याच्या जवळ जायचं होतं. सो गाईस त्या तळ्यापासून आम्ही अगदी थोड्याशा अंतरावर आल्यावर आम्हाला बघा काय इथे दिसले. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, ही पहिलं तरी अशी एक खाडी आहे, खाडीच बोलू शकतो आपण. त्याच्यानंतर बॅक साईडला तुम्हाला इथे दिसेल ती BKC बँड्रा. आणि या साईडला त्या भरपूर असं लांब ती बघा, ती तुम्हाला दिसते ती BKC. हे तुम्ही बघू शकता.
BKC वगैरे तिकडे त्या साईडला सगळे ते कॉर्पोरेट सेक्टर अख्खा BKC तुम्हाला इथनं या लोकेशनवरनं दिसतो. ही सगळी खाडी आहे. हा तुमचा ब्रिज. या ब्रिजवरनं देखील तुम्हाला लेफ्ट साईडला तुम्हाला हे नेचर पार्क दिसेल. त्यानंतर तर आम्ही या रस्त्याने आलो. त्या काकांनी आम्हाला थोडीफार माहिती दिली. हे तुम्हाला जे झाड दिसतंय हे वडाचं नाही आहे. हे वडासारखं दिसतं पण हे वडाचं नाही. कसलं? नाद्रुक या झाडाचं नाव आहे ते नाद्रुक. इकडनं सरळ रस्ता जातो. थोडा डेंजरस रस्ता वाटतोय मला, मॅन वर्सेस वाईल्ड सारखा, जो तुम्हाला कुठे घेऊन जातो आपल्याला ते नर्सरीमध्ये. सो आपण आता नर्सरीमध्ये जाऊया. मी तुम्हाला नर्सरी दाखवतो. जर तुम्ही इथे व्हिजिट केलात तुमच्या आईवडिलांसोबत, तुमच्या आजी आजोबांसोबत किंवा फॅमिलीसोबत, त्या नर्सरीला शोधत शोधत थकलो अक्षरशः मी. या 36 एकरच्या प्लांटमध्ये फिरून फिरून थकायला झालं मला. आता हा रस्ता ते काकांनी मला सांगितलं, ते काका तिथे बसलेत, त्यांनी मला सांगितलं की या नर्सरीच्यासाठी रस्ता इथून आहे. सो आपण तो रस्ता बघतोय आणि जातोय. आणि तुम्हाला क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले जातात की असा जो पाथ दिला आहे या पाथवरनंच चाला, कारण इथे खूप जनावर आहेत, साप आहेत, विंचू आहेत. सो तुमच्या सेफ्टीसाठी तुम्हाला ते सांगितलेलं आहे की तुम्ही या पाथवरनंच चालत जावा. आणि इथे बटरफ्लायज देखील खूप आहेत. ते कॅप्चर होत नाहीत, पटकन निघून जातात. मी कॅमेरा मारतो आणि ते पळून जातात. पण एवढं मात्र आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आलात ना, एक क्वालिटी टाईम तुमच्या फॅमिलीसोबत तुम्हाला भेटेल. आणि असे छोटे छोटे बटरफ्लायज तुम्हाला बघायला भेटतील. आणि मी अजून त्यांना विचारलं नाही आउटसाईड इटेबल्स अलाउड आहेत की नाही, पण मी बॉटल आणलेली ती त्यांनी मला अलाव केली. आय थिंक इटेबल्स देखील अलाउड असेल, तुम्ही बॅगेत भरून आणू शकता. पण एवढं मात्र आहे, तुम्ही एवढ्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघू शकता की आजूबाजूला कुठेही कचरा नाही आहे. सो ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही कचरा देखील करू नका. आमची बॉटल देखील आम्ही अशा हातात घेऊन चाललेलोच आहोत, आम्ही कुठेही फेकत नाही आहोत ती. आणि चालता चालता आपल्याला इथे काय दिसलं, हे रेन ट्री. हा ट्री पाऊस आणतो का, गरम होत आहे, तुम्ही पाहू शकता. रेनने इथे रोपलेली आहेत ही झाडं ग्रो करण्यासाठी. कसलं सुंदर आहे ते झाड, हे बघ पिंकवालं ना. ही यांची नर्सरी आहे. रेड ट्युलिप आहे, काय आहे ते? हे पण सगळं ग्रो करतात. हे रेड सगळे नाही, किती सुंदर आहे. हे काय लाल माठ आहेत की काय? लाल माठ आहे ही बघा. ही नर्सरी आहे, खूप सुंदर नर्सरी आहे यांची. ही अशी झाड आहेत, प्लांट्स आहेत. ठीक आहे. रोप वाटिका आहे, ते विक्रीसाठी रोपे गांडूळ खत उपलब्ध आहे. हे तुम्ही पाहू शकता. हा बोर्ड एकदा वाचून घ्या. ही यांची नर्सरी आहे. आणि तुम्हाला कुठली झाडं हवी असतील, तुम्ही ऑफिसमध्ये काही ऑफिसर्स त्यांचे बसले असतील, तुम्ही त्यांना भेट द्या, नक्की त्यांना सांगा. आम्ही पण आता काही झाडं घेतो आहे, कारण माझी बहीण राहणार नाही झाडं घेतल्याशिवाय. हां, सो आपण आता काही झाडं घेऊया आणि त्यांना थोडी माहिती विचारूया. इंडोर प्लांट्स बघू शकता, जे तुम्ही घरात लावू शकता, ज्यांना उन्हाची गरज नसते. ऊन जे आपल्या झाडांना हवं असतं ते या झाडांना जर तुम्ही उन्हात नाही ठेवलं तरी चालतं. तुम्ही याचे प्राइजेस बघू शकता की प्राइजेस किती स्वस्त आहेत. ह्याची 20 रुपीजपासून स्टार्टिंग आहे आय गेस यांची. रिबन ग्रास, 25. हे जे रिबन ग्रास आहेत हे फक्त 25 रुपयापासून स्टार्ट आहेत, हे बघू शकता. मरांटा 20. हे कुठलं झाड आहे?
सगळी ही झाडं 20 ते 25 रुपयात तुम्हाला भेटून जातात. खूप स्वस्त, अगदी खूप स्वस्त. आपण जर ही आपल्या जवळ राहणाऱ्या प्लांटवाल्याकडे गेलो तर तो आपल्याला 100 रुपये ते 50 रुपये ते 60 रुपये असे प्राइजेस सांगतो त्याचे. त्या तर तुम्ही नर्सरी बघितलात. या नर्सरीमध्ये आम्ही काही झाडं घेतली आहेत. तर आम्ही इकडे आलो आहे आणि माझी बहीण जी घेतल्याशिवाय राहूची नाही तिने 3 झाडं घेतलेली असा. आणि हे हिचे रेट्स आहेत यांचे मेडिसिन प्लांट्सचे. तुम्ही पाहू शकता. हवं तर मी इथे एक होल्ड देईन, तुम्ही पॉज करा आणि झूम करून नक्की बघा. आणि या मॅडमनी खरेदी केलेलीच आहे झाडांची. जशी मी बोललेलो ती काय राहणार नाही. हे